आपण शुभ सन्मानाच्या दिशेला वळणार आहोत. निलेश दादा सुरोश यांच्या शुभ हस्ते राजेश शेठ बनकरी साहेबांचा आम्ही शुभ सन्मान करतोय. राजेश दादा प्लीज आपण उपस्थिती दाखवायची आहे. आपला शुभ सन्मान करण्यात येईल. अभिनंदन चलो श्री 11 कांबा, अभिनंदन साईनाथ शेठ ठाकरे. चला मागच्या दिशेला देखील आपण वळणार आहोत. शुभम भाऊ यांच्या शुभ हस्ते राजेश शेठ ठाकरे साहेबांचा देखील आम्ही शुभ सन्मान करणार आहोत. मी विनंती करतो राजेश शेठ ठाकरे साहेबांना आपण आपली उपस्थिती दाखवायची आहे. शुभ सन्मान देखील करण्यात येईल मान्यवरांचं. थँक्यू सो मच. मान्यवरांचा आम्ही विशेष आभार देखील व्यक्त करणार आहोत. आणि जाऊया मैदानाच्या दिशेला, जिथे आपल्याला दोन नामांकित संघांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळते. स्ट्रायकिंग एंडवरती फलंदाज भागेश पाहायला मिळेल. ज्यावेळेस मैदानावरती भागेश असतो प्रथम सर, भागेशचा नेहमी आपल्याला मालिकावीरच्या कंटेंडरशिप मध्ये पाहायला मिळतो, कारण फार चांगला खेळाडू आहे. आदरणीय राजेशजी चौधरी साहेबांचा देखील आम्ही शुभ सन्मान करणार आहोत. राजेशजी चौधरी साहेबांचा देखील शुभ सन्मान करण्यात येईल. जाऊया मैदानाच्या दिशेला, जिथे आपल्याला दोन नामांकित संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतात. या मॅचची गोल्डन विकेट झाली आहे कॅरी. फलंदाज भागेशच्या खेळीचा अंत होत असताना पाहायला मिळतोय. पहिला धक्का बसेल बॅटिंग करत असताना टीमला. फलंदाज भागेश बॅक टू दी पवेलियन. डीजे मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय चालू सामना. एकीकडे CR11, दुसरीकडे जय वाघोबा 11 असे दोन नामांकित संघ देखील इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. साईनाथ शेठ ठाकरे खुश आहेत ना, खूप खुश आहेत. त्या समेत निलेश दादा असतील, विकास दादाने फार चांगलं मत मांडलं की मला या संघामध्ये नेहमीपासून खेळायचं होतं आणि आवडत्या संघामध्ये खेळत असताना फार चांगली कामगिरी पाहायला मिळाली. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 5 ऑन द बोर्ड. 5 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. पहिल्या बॉल वरती चौकार, दुसऱ्या बॉल वरती विकेट, तिसऱ्या बॉल वरती सिंगल. धावसंख्या फलकावरती आपल्याला 5 ऑन द बोर्ड. 5 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. त्यावेळेस देखील कट करण्याचा प्रयत्न आणि फिल्डिंग अप्रतिम पाहायला मिळते. थर्डमॅन क्षेत्रामध्ये चांगली फिल्डिंग. आलाय बॉल डॉट. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल, जी मात्र स्थिरता धारण करत असताना 5 या आकड्यावर. फार चांगली गोलंदाजी, फार चांगली बॉलिंग अटॅक जय वाघोबा 11 संघाकडे. त्या संघाकडे नेहमीच आपल्याला चांगल्या खेळाडूंची मांदियाळी पाहायला मिळते. निलेश दादा सुरोशे आणि त्यांची संपूर्ण टीम फार चांगल्या प्रकारची कामगिरी करण्यासाठी नेहमी ओळखली जाते. आणि यशस्वी संघ मालक निलेश दादा आपल्या समालोचन कक्षामध्ये देखील जॉईन झालेत आणि त्यांचा संघ देखील इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या फलकावरती 5. राजविषयी सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळत आहे 1 फॉर दी ओव्हर अँड ओनली फॉर दी ओव्हर असा इशारा येत असताना आपण पाहू शकतो. आला बॉल डॉट. पहिल्या बॉलवरती चौकार आला. असं वाटलं या मॅच मध्ये जय वाघोबा 11 संघ
बॅकफूट वरती राहील, मात्र त्यानंतरची भाग्यश्री विकेट होती. या मॅचचं टर्निंग पॉइंट तोच ठरलाय. आलेली सिंगल तिसऱ्या बॉल वरती आणि त्यानंतर चौथा पाचवा दोन लगातार निर्धाव चेंडू हाताळण्यामध्ये यश संपादित केलंय गोलंदाज राज विशेने. धावसंख्या फलकावरती 5, 5 ऑन द बोर्ड, 5 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस देखील पंचांचा इशारा नो बॉल पाहायला मिळतोय. येस इट इज नो बॉल, पण फॉर दी ओव्हर दिलं होतं आणि त्यानंतर हा नो बॉल देखील पाहायला मिळतोय. धावसंख्या फलकावरती पुढे सरकत असताना पाहायला मिळेल. ऑन द बोर्ड 6, 6 धावा धावफलकावरती आणि पुढचा बॉल फ्री हिटचा असेल. विकास दादा देवकर साहेबांची देखील उपस्थिती पाहायला मिळेल. त्यांचं देखील सहर्ष स्वागत. KPL तांबा प्रीमियर लीग सीझन नंबर 6 मध्ये सर्वांचं सहर्ष मनपूर्वक स्वागत. नो बॉल आला होता, त्यानंतर हा बॉल डॉट षटकाची युती. संघाचा षटक क्रमांक मैदानावरती पहिलं समाप्त. जय वाघोबा 11 संघ फार चांगल्या स्थितीमध्ये पाहायला मिळतो. CR11 संघ थोडासा अडचणीमध्ये पाहायला मिळेल. मात्र चैतन्य आणि सचिन या दोन खेळाडूंकडे गुणवत्ता ठासून बरली आहे. चला वेळ वाचवणं गरजेचं आहे, भरपूर उशीर होतोय. आयोजकांना 10 मॅचेस कंप्लीट करायचे आहेत, त्यामुळे वेळेच्या बाबतीमध्ये सहकार्याची अपेक्षा प्रत्येक खेळाडूकडून असेल. सातत्याने आम्ही उल्लेख करतोय, पण कुठला खेळाडू जो मात्र दाद देत नाहीये, तर विनंती असेल थोडासा वेळ वाचवणं अत्यंत गरजेचं आहे. प्रवीण दादा आपल्याला पाहायला मिळतील इन ऍक्शन मध्ये. जियान आपल्याला पाहायला मिळतील. बघूया, जियान वडिलांची मॅच बघण्यासाठी आज आलेले आहेत. प्रवीण दादा इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. प्रवीण दादांचा खेळ कसा राहील, प्रतीक मसोंडी कशा प्रकारे त्यांना साथ देतील हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं आहे. धावसंख्या फलकावरती 6, साहिल पाहायला मिळतील. बॉलिंग ट्रॅक वरती साहिल, बघूया कशा प्रकारची कामगिरी करतील. षटक क्रमांक मैदानावरती 2, षटक क्रमांक 2 ला होती सुरुवात. गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज सज्ज साहिल. यावेळेस ऑन साइडला टर्न केला. बॉल चाललाय फाईन लेग क्षेत्रामध्ये, घोषांकित क्षेत्र, आणि घोषांकित क्षेत्रामध्ये जात असताना आली आहे सिंगल. एका धावेच्या मदतीने धावसंख्या फलकावरती पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल 7 या आकड्यावरती. महत्वाची मॅच आहे. जेव्हा वाघोबा 11 संघाचं फार चांगलं कमबॅक पहिल्या बॉल वरती चौकार आला होता राजच्या विरोधामध्ये, मात्र त्यानंतर राजने स्वतःची गुणवत्ता दाखवली, विकेट भाग्यशी मिळवली. त्यानंतर कुठेतरी थोडंसं अडचणीमध्ये संघ CR11 आपल्याला पाहायला मिळतोय. साहिल षटक क्रमांक 2 मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. साहिलच्या वतीने कसा खेळ राहील हे देखील पाहणं तितकंच गरजेचं आहे. मैदानावरती तयार, बघूया साहिल कशा प्रकारची कामगिरी करतायत. यावेळेस देखील प्रचंड वेग, जबरदस्त गती आपल्याला पाहायला मिळते. डॉट बॉलची होत असताना समाप्ती. धावसंख्या फलकावरती आपल्याला स्थिरता धारण करत असताना पाहायला मिळेल. जाऊन पोहोचली आहे ती म्हणजे 7 या आकड्यावर. भाग्येशच्या खेळीचा अंत. मात्र सचिन आणि चेतन हे दोन खेळाडू पाहायला मिळतात. चेतनच्या वतीने 2 सिंगल, पण सचिन थोडेसे बॅकफूट वरती पाहायला मिळतील. धाव अजून त्यांच्या वतीने आली नाहीये. लगातार 5 चेंडू निर्धाव त्यांनी फेस केलेत. 5 बॉल मध्ये 0 रन. थोडस अडचणीमध्ये आपल्याला सचिन सध्याच्या घडीला पाहायला मिळतात, पण सचिन एक चांगला खेळाडू आहे. गुणवत्ता ठासून या खेळाडूकडे भरली आहे, पण समोर देखील तितकीच तिखट गोलंदाजी. पहिल्या षटकामध्ये राज आणि दुसऱ्या षटकामध्ये साहिलच्या वतीने देखील आपल्याला पाहायला मिळते. CR11 वर्सेस जय वाघोबा 11 अशी लढत देखील आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस देखील ऑन साइडला स्ट्रोक चांगला पाहायला मिळतोय. ऑफ साइडला पॉइंटच्या दिशेला बॉल फेकून दिले, सीमा पलीकडे पंच केला आणि बॉल सीमा रेषा पलीकडे चौकार.
चौकाराच्या साथीने धावसंख्या फलकावरती 11 या आकड्यावरती पाहायला मिळेल. 11 ऑन द बोर्ड. स्ट्रोक अजून एक चांगला पाहायला मिळतो. डीप मध्ये फिल्डर कॅच होईल कंप्लीट एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये. एक्स्ट्राऑर्डिनरी कॅच आणि फलंदाजाची संपली मॅच. विकेटचं पतन. सचिनच्या खेळीचा अंत. सचिन बॅक टू दी पवेलियन. सांगत षटक क्रमांक दुसरं मैदानावरती समाप्त होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. 2 षटकांच्या अखेरीस धावफलक 11 या आकड्यावरती पाहायला मिळेल. 11 ऑन द बोर्ड. 11 धावा धावफलकावरती. जय वाघोबा 11 संघ फार चांगल्या स्थितीमध्ये आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतोय. जो नेहमीच आपल्याला पाहायला मिळतो फार चांगल्या स्थितीमध्ये. जय वाघोबा 11 बॅटिंग नेहमी स्ट्रॉंग होते. स्पेशली त्यांची गोलंदाजी ती तिखट नेहमीच राहिली आहे. ज्याच्या वेळी हा संघ आपल्याला इन ऍक्शन मध्ये पाहतो त्यावेळी या संघाची गोलंदाजी ही खऱ्या अर्थानं प्रत्येक संघाचं लक्ष वेधून घेते. अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळेल. आकाश सुरोशे षटक क्रमांक 3 मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. आकाशसाठी सुवर्ण संधी आहे. दीपक दादा मार्से यांच्याकडून जर 3 बॉल 3 विकेट घेतले तर मात्र 500 रुपयाचं पारितोषिक. आकाश पाहायला मिळतील. 3 ते 4 वर्ष पहिले या खेळाडूची गोलंदाजी टॉप नॉच होती. मात्र आता थोडासा हा खेळाडू देखील दडपणामध्ये पाहायला मिळतो कारण प्रॅक्टिस नसते. यावेळेस देखील आपल्याला पाहायला मिळतोय व्हाईट बॉल असेल आणि 1 फॉर दी ओव्हर अँड ओनली फॉर दी ओव्हर. व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळेल. पंचांचा निर्णय अंतिम असेल याची आपण सर्वांनी नोंद करून घ्यायची आहे. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल. पुढे सरकत असताना 12 या आकड्यावर. 12 ऑन द बोर्ड. 12 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. षटक क्रमांक मैदानावरती सध्याच्या घडीला 3रं पाहायला मिळतोय. आकाशा खांद्यावरती जबाबदारी आहे. फार चांगली गोलंदाजी प्रत्येक गोलंदाजाने केली आहे. फुलटॉस बॉल. मोठा स्ट्रोक मारण्याचा प्रयत्न जरूर होता. मैदानावरती आलेली सिंगल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का मोठा प्रश्न निर्माण झालाय. रनआउटची संधी होती आणि पंचांचा इशारा येत असताना एक्झॅक्टली नॉट आउट आहे की आउट आहे देखील पाहिलं जाईल. नॉट आउट एज इट इज. 2 धावा कंप्लीट होतील 2 धावांच्या मदतीने. धावसंख्या फलकावरती 14. 14 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल. लव फुलटॉस ऑन साइडला टर्न केला. मिड विकेटच्या दिशेला बॉल ट्रॅव्हल होतोय. थोडीशी मिस्टेक होत असताना सिंगलला डबल मध्ये कन्व्हर्जन आणि बघता बघता 2 धावा देखील कंप्लीट होत असताना पाहायला मिळतील. 2 धावांच्या मदतीने धावसंख्या फलकावरती पुढे सरकेल आणि जाऊन पोहोचेल 16 आकड्यावर. पहिला बॉल वाईड, त्यानंतर डबल आणि त्यानंतर पुन्हा एकदा डबल आपल्याला पाहायला मिळाली. 2 धावांच्या मदतीने धावसंख्या फलकावरती आपल्याला 16 पाहायला मिळाल्या. तरी देखील अडचणीमध्ये संघ पाहायला मिळतोय. आकाशच्या विरोधामध्ये आक्रमकता थोडीशी अवघड असते कारण वेगाने तो गोलंदाजी करतो. ऑन साइडला टर्न केलाय. थोडीशी मिस्टेक होत असताना सातत्याने 2 धावा कंप्लीट होत असताना पाहायला मिळतील. 2 धावांच्या मदतीने धावसंख्या जाईल पुढे आणि फलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळेल 18. 2 धावा ऍड होतील आता 18 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात.
यावेळेस देखील हॅमर केलाय. डीप मध्ये फिल्डर असतील, डाऊन द बॉल येतील, कॅच कंप्लीट होईल आणि फलंदाज बाद. विकेटच्या शोधामध्ये होते आकाश आणि विकेट देखील प्राप्त होत असताना पाहायला मिळत आहे. चेतनच्या खेळीचा अंत. चेतन बॅक टू दी पवेलियन. यांची उपस्थिती पाहायला मिळते आणि त्यांच्या वतीने निरंजन साठी सुवर्ण संधी आहे. सिक्सर हॅट्रिक साठी 1111 रुपयाचं पारितोषिक. निरंजन साठी सुवर्ण संधी आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या फलकावरती 18 धावा पाहायला मिळतील. 4 बॉलचा खेळ झालाय, 2 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आपल्याला पाहायला मिळेल. डॉट बॉलची होत असताना सांगता अजून देखील एका बॉलचा खेळ शिल्लक आहे. जबरदस्त गोलंदाजी जय वाघोबा 11 या संघाच्या वतीने आपल्याला पाहायला मिळते. 18 धावा धावफलकावरती. अडचणीमध्ये CR11 हा संघ सापडलेला आहे. बागेशची विकेट महत्वाची होती. राजने पहिल्याच ओव्हरमध्ये पाठीचा कणा बॅकबोन मोडला. त्यानंतर साहिलची जबरदस्त गोलंदाजी. आकाशने देखील फार चांगली गोलंदाजी केली. आलाय बॉल डॉट. षटकाची होती सांगता. षटक क्रमांक 3 मैदानावरती समाप्त होईल. 3 षटकांच्या अखेरीस धावफलक 18 या आकड्यावरती पाहायला मिळतोय. मिड मॅच मध्ये टॉस देखील होणार आहे. सो विनंती असेल दत्तकृपा वॉरियर्स ओनली दोस्ती 11 दोन्ही संघांचे कॅप्टन टॉस साठी रिपोर्टिंग करायचं. दत्तकृपा वॉरियर्स ओनली दोस्ती 11 असे 2 चला दोन्ही संघांचे कर्णधार. आपण टॉस साठी रिपोर्टिंग करायचंय. दत्तकृपा वॉरियर्स आणि ओनली दोस्ती 11 टॉस साठी रिपोर्टिंग करा. पद्माकर दादा सुरोशे, अरुण दादा सुरोशे यांच्या वतीने आपल्याला पाहायला मिळेल. टॉस देखील करण्यात येईल आणि बाईक आपल्याला पाहायला मिळते जी ड्रिंक्स ब्रेक मध्ये आहे. निलेश दादांची नवीन कोरी करकरीत बाईक आपल्याला पाहायला मिळेल. डायरेक्ट सेवेमध्ये लावली आहे KPLच्या. भाविक देखील आजारी आहे तरी देखील त्याने कॅच फार चांगली पकडली. ऑपरेशन झालंय तरी देखील फार चांगलं कार्य करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. भाविक त्यांचं आपण विशेष कौतुक करणार आहोत. धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते 18 18 ऑन द बोर्ड. 18 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. षटक क्रमांक 4 बॉलिंग ट्रॅक वरती साहिलला आपण पाहतोय. स्ट्रायकिंग एंड वरती फलंदाज निरंजनला आपण पाहू शकतो. हार्दिक आणि निरंजन हे 2 खेळाडू मैदानावरती पाहायला मिळतील. यावेळेस देखील डॉट बॉलची होत असताना समाप्ती. यावेळेस देखील बॉल हवेमध्ये असेल. डाऊन द बॉल फिल्डर येण्याचा प्रयत्न करतील कॅच साठी.
दोन तर कंप्लीट होत असताना धावा आपल्याला पाहायला मिळतात. 2 धावांच्या मदतीने धावसंख्या फलकावरती पुढे सरकत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. 2 धावांच्या मदतीने धावसंख्या 20. निलेश दादा निचिते यांच्याकडून निरंजनसाठी सुवर्ण संधी असेल. जर पळून 3 धावा कंप्लीट केल्या तर मात्र 500 आणि 4 धावा पळून कंप्लीट केल्या तर 1000 रुपयाचं पारितोषिक. आणि येस, आमचे समालोचक मित्र प्रथम चव्हाण आमचे बंधू ज्यांनी मागच्या वेळेस कमिटमेंट केली होती की जर 3 रन पळाला निरंजन तर त्याला एक ब्युटिफुल स्पोर्ट्स गॉगल देईल आणि त्या कंप्लीट देखील केल्या होत्या आणि गॉगल देखील देण्यात आला होता प्रथम चव्हाण सरांच्या वतीने. मात्र इथे निरंजनच्या बॅट मधून आज जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळतोय. बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे आलेला जबरदस्त 6 धावांसाठी सिक्सर. देखील तयार होत असताना पाहायला मिळत आहेत. लब फुल टॉस यावेळेस देखील आपल्याला पाहायला मिळेल. कोलडप्याचा बॉल आलाय, बॉल डॉट. धावसंख्या फलकावरती सध्याच्या घडीला स्थिरता धारण होत असताना पाहायला मिळेल. जाऊन पोहोचली आहे 26 या आकड्यावर. पहिला बॉल डॉट, त्यानंतर डबल, त्यानंतर सिक्सर आणि त्यानंतर पुन्हा एकदा डॉट बॉल पाहायला मिळतोय. यावेळेस देखील फुल टॉस बॉल व्ही शेप मध्ये लॉफ करण्याचा प्रयत्न एका हाताने बॉलला अडवलाय. मैदानावरती आलेली सिंगल एका धावेच्या मदतीने धावसंख्या फलकावरती पुढे जाईल. फलकावरती धाबा 27 पाहायला मिळते. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होत असताना पाहायला मिळतील. स्टिप आउटून मोठा स्ट्रोक मारण्याचा प्रयत्न, रनआउटची स्टंपेटची संधी होती आणि फलंदाज बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळतील. विकेटचं पतन होत असताना पाहायला मिळते. फलंदाज हार्दिकच्या खेळीचा अंत होत असताना पाहायला मिळेल. हार्दिक बॅक टू दी पवेलियन. स्पेशली प्रत्येक खेळाडू जो खेळाडू येतोय फार चांगली कामगिरी करत असताना आपल्याला पाहायला मिळतील. आता भाविक पाहायला मिळतील. भाविककडे फार चांगली कटर्स भाविक देखील यूज करतो. फिरकी अप्रतिम आहे. भाविकची वेगाने फिरकी करण्यासाठी माहिर असणारा भाविक आपल्याला मैदानावरती पाहायला मिळेल. धनुकेणे आपल्याला पाहायला मिळतील. नवीन बॅटर त्यांच्या समोर स्ट्रायकिंग इन वरती फलंदाज निरंजनच्या बॅट मधून आपल्याला एक सिक्सर पाहायला मिळतोय. 27 ऑन द बोर्ड. 27 धावा फलकावरती पाहायला मिळतात. यावेळेस देखील फुल टॉस पाहायला मिळाला. लॉंग ऑफच्या दिशेला बॉल जरूर ट्रॅव्हल होतोय. मैदानावरती सिंगल कंप्लीट झाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानावरती बघता 2 धावा देखील कंप्लीट. 2 धावांच्या मदतीने धावसंख्या फलकावरती 29 धावा. 29 ऑन द बोर्ड. 29 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. महत्वाच्या मॅच मध्ये कुठेतरी थोडासा बॅकफुट वरती CR11 हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. जय वाघोबा 11 संघ वाघासारखा मैदानावरती खेळतोय. कमालीची कामगिरी या संघाच्या वतीने आपल्याला पाहायला मिळेल. निलेश दादा सुरोशे यांना आपण पाहू शकतो. स्मित हास्य त्यांच्या चेहऱ्यावरती आहे. या माहिती आहे संघ फार चांगल्या पोझिशन वरती आहे. पण दुसरीकडे आपण पाहू शकतो थोडंसं अडचणीमध्ये संघ CR11 संघाला हे 4 बॉल ते 5 बॉल पैकी 4 ते 3 बॉल आता स्वतःच्या नावावरती करणं गरजेचं राहणार आहे. बिग सपोर्टर राकेश दादा वाळिंबे देखील मॅचला एन्जॉय करतात. त्यांच्या देखील चेहऱ्यावरती स्मित हास्य आपल्याला पाहायला मिळेल. आलेली मैदानावरती सिंगल एका धावेच्या मदतीने धावसंख्या 30 या आकड्यावरती. 30 ऑन द बोर्ड. 30 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. ओव्हर नंबर मैदानावरती सध्याच्या घडीला प्रगती पथावरती आहे. शेवटची 5व्या षटकामध्ये कामगिरी जी मात्र आपल्याला पाहायला मिळतीये. सोक करत असताना गोलंदाज भाविक
स्ट्रायकिंग एंड वरती धनुकेने ज्यांच्याकडे देखील गुणवत्ता ठासून ठासून भरली आहे. आता धनुकेने यांच्या वतीने कशी बॅटिंग होईल पाहणं महत्वाचं आहे. यावेळेस देखील हुक करण्याचा प्रयत्न होता मात्र येईल फक्त सिंगल. एका धावेच्या मदतीने धावसंख्या जाईल फलकावरती पुढे 31. 31 धावा धाव फलकावरती. धनुकेने आणि त्यांच्या जोडीला निरंजन सुरोशे असे दोन खेळाडू मैदानावरती पाहायला मिळतील. 3 बॉलचा खेळ झालाय. 3 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक. या 3 बॉल वरती एक मोठा स्ट्रोक येणं गरजेचं आहे. एखादा मोठा स्ट्रोक आला धावसंख्या 40 पर्यंत पोहोचली ना जय वाघोबा 11 संघासमोर CR11 संघ एक फायटिंग टोटल उभा करू शकतो. तशी कामगिरी होईल का पण अतिशय महत्वाचा आहे. महत्वाची मॅच आणि महत्वाचा हा सामना. आणि या सामन्यामध्ये हा स्ट्रोक दमदार पाहायला मिळतोय. बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे पुल केलाय आणि बॉलला गुल केलाय. 1 बाउन्स ओव्हर द फॅन्स. मिड विकेटला क्लिअर करत चौकार. यावेळेस देखील ऑप्शनच्या अतिरिक्त बाहेर बॉल. वाईट पंचांचा इशारा येतोय. अवंतरच्या स्वरूपामध्ये धावसंख्या फलकावरती पुढे सरकेल. 36 धावा धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 36 ऑन द बोर्ड. 36 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. सध्याच्या घडीला ज्या प्रकारची कामगिरी पाहायला मिळते ती कामगिरी मस्त जबरदस्त आपल्याला पाहायला मिळेल. बॅटिंग करत असताना निरंजनच्या वतीने ॲज कम्पेअर जर बघितलं ना प्रत्येक खेळाडू थोडंसं डगमगीत परिस्थितीमध्ये मात्र त्यावरती मात करत असताना निरंजन एकेरी किल्ला लढवतोय. डबल रन ऍड होईल 2 धावांच्या मदतीने. धावसंख्या फलकावरती 38. 38 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतील. शेवटचा एक बॉल जो मात्र शिल्लक पाहायला मिळेल. 38. 40 एक फायटिंग टोटल जो नक्की उभं राहू शकतो. यावेळेस डाऊन द बॉल फिल्डर येतील. कॅच होईल कंप्लीट. धक्का क्रमांक बसत असताना मैदानावरती 5वा फलंदाज बाद होतील निरंजन. विकेटचं पतन 5 षटकांच्या अखेरीस धाव फलक 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 38. 38 धावा पाहायला मिळतील आणि 39 धावांचं लक्ष्य मैदानावरती सेट करण्यात आलंय. आपण पाहू शकतो कुणाल सुनील शेठ शर्मा एस एंटरप्राइजेस मालक व सौभाग्यवती भगवान सौजन्य भगवान रामचंद्र शिरोशी दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील ज्यांच्या वतीने आपल्याला ग्राउंड सौजन्य झालंय त्यांचा आम्ही विशेष आभार देखील व्यक्त करणार आहोत. तसेच एस एंटरप्राइजेसचे मालक कुणाल सुनील शेठ शर्मा यांची उपस्थिती पाहायला मिळते. त्यांचं देखील सहर्ष स्वागत. चला आपण टॉसच्या दिशेला देखील वळणार आहोत. मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये टॉस देखील करण्यात येईल. अरुणदादा सुरोशे यांच्या उपस्थितीमध्ये आपण टॉस करतोय. ओनली दोस्ती 11 संघ. चला कॅप्टनला पाठवायचंय. दत्तकृपा वॉरियर्स कॅप्टन उपस्थित आहेत. पद्माकरजी सुरोशे चला आपण टॉस देखील करतोय. आपण टॉस करतोय. टॉस करण्यात येईल. दत्तकृपा वॉरियर्स संघ उपस्थित आहे. विनंती असेल लायन्स 11 टीम ओनली दोस्ती 11 कॅप्टनने उपस्थित दाखवायचे लवकरात लवकर. ओनली दोस्ती 11 टीम कॅप्टनने लवकरात लवकर उपस्थिती दाखवा कारण मिड इनिंग्स झालेला आहे. अजूनही टॉस होत नाहीये. चला ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये
जे वाघोबा 11 टीमने पाठवायची आहे. टॉस आपण करणार आहोत. ओनली दोस्ती 11 विपक्ष दत्तकृपा वॉरियर्स असे दोन दिग्गज संघ ऍक्शन मध्ये आहेत. दत्तकृपा वॉरियर्स टीमचे कॅप्टन प्रवीण दादा कॉल करतील. टेल असं कॉल आहे आणि हेड पडलेलं आहे. दादांना विनंती. पीपी सीझन क्रमांक 3 चे प्रवीण दादा आपल्याला पाहायला मिळतील. वन ऑफ द गन फिल्डर म्हणून त्यांची ओळख आहे. काय स्ट्रॅटेजी धावांपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न असेल? तरी आम्हाला 40-45 मध्ये थांबवायचे. असे कुठले गोलंदाज आहेत ज्यांच्या माध्यमातून 40 ते 45 धावांपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न होईल? ऋतिक ते वागरे पडायचा नावात नाही माहिती मला. हरकत नाही. एक आपुलकीचा प्रश्न विचारेल. ज्याप्रमाणे आयोजन नियोजन पाहायला मिळतोय, मॅन ऑफ दी सिरीज मालिकावीरसाठी इलेक्ट्रिक स्कूटी आपल्याला पाहायला मिळते. पहिल्यांदाच एक गाव एक लीग मध्ये ही संकल्पना आपल्याला पाहायला मिळते. सौभाग्यवती दीपालीताई तरी यांच्या माध्यमातून आपण पाहतोय मालिकावीरची आपल्याला बाईक इलेक्ट्रिक स्कूटर जी मात्र सौजन्य झाली आहे. काय म्हणाल एकंदरीत संकल्पनेबद्दल? इतके वर्ष झाले KPL कधीच नव्हती बाईक. यावर्षी ठेवलेली चिंतामण चौधरी यांचा आभारी मानतो मी. मॅचसाठी शुभेच्छा असेल. मी येतोय दत्तकृपा वॉरियर्स टीमच्या कॅप्टनकडे. प्रवीण दादा, आपण टॉस हरलात. टॉस हरून आपल्याला बॅटिंग करायची आहे. टॉस तुम्ही जिंकला असतं तर तुमचा डिसिजन काय होता? बॅटिंगच असते माझी पण. मनासारखी बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. एकंदरीत 5 षटकांची मॅच आहे. किती धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल? 50+ करण्याचा प्रयत्न करतोय. दोस्ती 11 संघ म्हटलं तर खूप सारे मोठे नाव नाही आहेत, मात्र जे नाव आहेत ते संपूर्ण एक स्क्वॉड म्हणून खेळत असताना पाहायला मिळतो. तुम्हाला वगळलं तर अजून कोणावरती दारोमदार जास्त प्रमाणात असेल? आयुष आहे, प्रेम आहे, लक्ष्मण आहे, अशा 3-4 खेळाडू आहेत माझ्या संघामध्ये. बघूया आता काय होतंय. तुम्हाला आपुलकीचा प्रश्न हे विचारेल की आयोजन कसं हे नाही विचारणार, कारण आयोजकाच्या भूमिकेमध्ये तुम्ही ज्याप्रमाणे प्रत्येकाने तुम्हाला साथ दिली त्याबद्दल काय म्हणाल? या मैदानासाठी खूप प्रयत्न घेतलेत. गावदेवी मध्ये जेवढे पण फिल्डर आहेत, आदेश झाला, परत तर विकास झाला, सागर झाला, हे संघामध्ये हे फिल्डरांनी खूप मेहनत घेतले. एक महिनाभर मेहनत घेतात ते. आता काल रात्री पण 3 वाजेपर्यंत इथे होते ते. एवढं मेहनत घेतात ते. खरं सांगायला गेलं तर फक्त 3 दिवसाची स्पर्धा दिसते, मात्र त्यामागे जी 2 महिन्यापूर्वीची मेहनत असते ना मित्रांनो, ही स्पर्धा आवडली असेल तर टाळ्या वाजवायला हरकत नाहीये, कारण जी ही मेहनत आहे, यो 8 आपल्याला पाहायला मिळते. सर्व पडद्याआडचे सितारे आहेत. नाणेफेकी कक्षातून न्यूज येते. टॉस जिंकलाय ओनली दोस्ती 11 या संघाने. फिल्डिंग चूज करण्यात आली. दत्तकृपा वॉरियर्स या संघाला बॅटिंगसाठी इन्व्हाइट केले. इथे आपण पाहतोय स्ट्रोक चांगला आहे. आडव्या पट्ट्याने फटका सजवण्यात आला होता. लॉंग ऑन रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय आणि तिथे मात्र धावींसाठी पळापळ आपल्याला पाहायला मिळते. या संघाचा विचार केला तर बॅटिंग लाईनअप खूप जास्त प्रमाणामध्ये, ज्यामध्ये आकाश सुरोशे पाहायला मिळतील, विकास भोईर असतील, योगेश पवार आपल्याला पाहायला मिळतील, त्यानंतर राज विशे, साहिल भोईर, भाविक देखील आहेत. त्यामुळे मी म्हणेल ह्या संघामध्ये आपल्याला चांगल्या खेळाडूंची मांदी आहे पाहायला मिळते. बॅटिंग लाईनअप देखील चांगली आहे. ज्याप्रमाणे ग्रामीण धमाका बिग बॅश मध्ये गोरसे ब संघाची बॅटिंग लाईनअप मिडल ऑर्डर मध्ये आहे, ज्यामध्ये आपण पाहतो फरदीन काझी आउट झाल्यावरती करण अंबाला पाहायला मिळतो, पवन केने, भावेश पवार, किशोर मुकदम, अगदी त्याप्रमाणे बॅटिंग लाईनअप आपल्याला पाहायला मिळते. जे वाघोबा 11 संघाची देखील आहे. इथे आपण पाहतोय डॉट बॉलची समाप्ती होती. टीमची टोटल 4 या आकड्यावरती आहे. एकूण 40 धावांचं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये सेट करण्यात आलंय आणि 39 धावा चेस करत असताना पहिल्या षटकामध्ये मी म्हणेल चांगल्या प्रकारे सुरुवात बॅटिंग करणाऱ्या संघाची शांत सावध झालेली आहे. इथे देखील चांगला चेंडू पाहायला मिळतोय. सातत्याने फुलल्यांचे चेंडू टाकले जात आहेत. त्यानंतर टप्पा पडतोय, चेंडू वळण घेतोय, यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावतोय. यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय निरंजन सुरोशे, ज्या निरंजनने चांगली बॅटिंग केली होती. 18 धावा अगदी कुठल्या होत्या असं निरंजन आपल्याला पाहायला मिळेल. यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये आहे. दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर
बॉलिंग टाकत असताना चेतननं चांगला कमबॅक करून देतात. पहिला चेंडू नो बॉल होता, मात्र त्यानंतर कमबॅक अपेक्षित होता आणि कमबॅक देखील चांगल्या प्रकारे इथे होत असताना पाहायला मिळतोय. सध्याच्या स्थितीला CR11 संघाच्या माध्यमातून मात्र इथे शॉर्ट वनचा वापर करण्यात आला. अतिरिक्त टेक ऑफ, खांद्याचा वापर आणि अशा परिस्थितीमध्ये एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड होईल आणि टीमची टोटल स्कोर कार्ड वरती पुढे जातीये, जाऊन पोहोचलीये 5 या आकड्यावरती. 5 रन्स 5 धावा ज्या मात्र धाव फलकावरती आहेत. ओव्हर नंबर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. पहिली सुरू आहे. या चेंडू होता, चेंडू चाललाय डीप मध्ये. क्षेत्ररक्षक आहेत भागेश. अप्रतिम प्रकारची क्षेत्ररक्षकाची भूमिका आपल्याला पाहायला मिळतीये आणि इथे आपण पाहतोय तोपर्यंत 3 धावा कंप्लीट होतात. 3 धावेच्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्ड वरती पुढे जाते, जाऊन पोहोचली 8 या आकड्यावरती. एका धावेला इथे महत्व देणं गरजेचं आहे, कारण सध्याच्या स्थितीला आपण पाहू शकतो टीमची टोटल स्कोर कार्ड वरती पुढे जातीये. छोटं आणि मापक असं आव्हान आहे. 5 षटकांमध्ये फक्त 49 धाब्यांचं आव्हान आहे आणि चेजिंग करत असताना आपण पाहू शकतो 8 धावा ज्या मात्र धावफलकावरती 39 धावा ज्या मात्र चेस करायचे. चांगली गोलंदाजी आपल्याला चेतनच्या माध्यमातून देखील पाहायला मिळतीये. एका चेंडूचं की अजूनही शिल्लक पाहू शकतो. आव्हानाच्या स्वरूपामध्ये, एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धावा देखील पाहायला मिळाल्यात या षटकामध्ये. या चुका कुठेतरी टाळणं गरजेचं आहे. याच दरम्यान आपण पाहू शकतो कल्याण ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष योगेश शेठ बनकरे साहेबांची देखील पुन्हा एकदा उपस्थिती पाहायला मिळतीये. यावेळेस कॅच चांगलं पाहायला मिळतो, जजमेंट सुरेख होतं आणि त्यानंतर कॅच होती कंप्लीट. फलंदाज होतोय बाद. बडी मछली जाल में, वाघाची शिकार मैदानाच्या आतमध्ये होतीये. फलंदाज आकाश सुरोशे. बॅक टू दी पवेलियन. सुरेश यांच्या माध्यमातून लकीने जी झेल घेतली त्याच्यासाठी 100 रुपयाचं कॅश प्राइज जमा झालंय. यावेळेस देखील इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न. ओव्हर द कव्हरेज डीप मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. कंप्लीट होतील 2 धावा. चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळतीये. 2 धावा ज्या मात्र कंप्लीट होत आहेत. 1 शॉट आणि त्यामुळे फक्त आणि फक्त एकच धाव इथे आपल्याला पाहायला मिळेल. टीमच्या टोटल मध्ये ऍड होईल आणि टीमची टोटल स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळते. जाऊन पोहोचली आहे सध्याच्या स्थितीला 9 या आकड्यावरती. 9 रन 9 धावा धावफलकावरती आहेत. ओव्हर नंबर दुसरी सुरू आहे. इथे देखील आपण पाहतोय कॅच होतीये कंप्लीट. फलंदाज होतोय बाद. तोच रिझन आणि त्याच प्रकारे कॅच देखील कंप्लीट होतीये. याआधी देखील याच खेळाडूने कॅच पकडली होती. इथे देखील याच खेळाडूने कॅच पकडली आहे. फलंदाज होतोय बाद आणि आपण पाहतोय दीपक दादा मारसे साहेबांच्या माध्यमातून देखील 200 रुपयाचं कॅश प्राइज फिल्डर साठी असेल.
च्या माध्यमातून रुचकर चवीचं जेवण सातत्याने आपल्याला कुठल्याही फंक्शन मध्ये पाहायला मिळतं. केपीएल असल्यावरती सातत्याने केपीएल आणि त्यांचं नातं देखील तितकंच घट्ट आहे. ज्या ज्या वेळेस जेवणाची सोय असते त्यांच्या माध्यमातून आपल्याला ते बनत असताना पाहायला मिळतं. एकंदरीत पाहायला गेलं तर भरघोस पारितोषिक असलेला ही क्रीडा स्पर्धा जी मात्र आपल्या सर्वांना अनुभवायला मिळतीये. मालिकावीरची इलेक्ट्रिक बाईक जी मात्र सौभाग्यवती दीपालीताई चिंतामण दादा चौधरी यांच्या माध्यमातून आपल्याला सौजन्य झाली आहे. त्यांचं देखील मनापासून आभार असेल. त्यानंतर पाहायला गेलं तर प्रथम ते चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक जी ट्रॉफीज आहेत ते आम्हाला दीपक दादा सुरोशे साहेबांच्या माध्यमातून सौजन्य झालंय. त्यांचं देखील मनापासून आभार असेल. इथे आपण पाहतोय तिसऱ्या पंचांची मागणी जी मात्र करण्यात येते. ओव्हर नंबर दुसरी सुरू आहे. पहिला चेंडू एक सिंगल, त्यानंतर विकेट, त्यानंतर डॉट बॉल येतोय. दीपक दादा मारसे साहेबांच्या माध्यमातून केपीएल साठी प्रथम, द्वितीय, तृतीय व चतुर्थ क्रमांकाचं करंडक पारितोषिक दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील आम्हाला सौजन्य झालेलं आहे. त्यांचं देखील मनापासून आभार असेल. हा तुमची मदतीला साथ आमची या समीकरणाला जागणारे आमचे दीपक दादा मारसे 3 दिवस इथेच असतात. डे देखील इथेच, नाईट देखील इथेच. क्रिकेटवरती भरघोस प्रेम आहे. त्यांचं देखील विशेष असं कौतुक करेल. त्यानंतर जर पाहायला गेलं मॅन ऑफ द मॅच ट्रॉफीज आम्हाला राजेश दादा वाळिंबे साहेबांच्या माध्यमातून सौजन्य झालंय. त्यांचं देखील मनापासून आभार असेल. साईश एंटरप्राइजेसचे सर्व आहेत. नॉट आउट. यावेळेस इनसाइड आउट स्ट्रोक चांगला आहे. एक्स्ट्रा कव्हर मध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल. कंप्लीट होती एक सिंगल धाव. बॉलिंग मार्क वरती आपल्याला ऋषी पाहायला मिळत आहे. चांगली गोलंदाजी ऋषी करतोय. एक धाव इथे देखील कंप्लीट होती. सिंगल डबलने धावसंख्या पुढे चालली. ज्याप्रमाणे मागणी धावेंची आहे त्याप्रमाणे पुरवठा देखील होत असताना पाहायला मिळतोय. टीमची टोटल जाऊन पोहोचली 10 या आकड्यावरती. 10 रन 10 धावा धाव फलकावरती आहेत. चेतनचा विचार केला पहिल्या षटकामध्ये थोडीशी मागणी गोलंदाजी झाली. एक विकेट कॅरी केला मात्र 8 धावा ज्या मात्र खर्च केल्या. जर तुम्हाला 39 धावा डिफेंड करायचे 8 धावा थोडीशी मागणी गोलंदाजी मी म्हणेल. टिचून मारा करणं गरजेचं आहे. तुम्ही गोलंदाजी करत असताना संघाचे प्रमुख गोलंदाज आहेत. अशा परिस्थितीमध्ये थोडंसं प्रेशर तुम्ही बिल्डअप करणं गरजेचं होतं. मात्र त्यानंतर ऋषी आलाय. ऋषी चांगली गोलंदाजी करतोय दुसऱ्या षटकात. इथे देखील पुल करण्याचा प्रयत्न होता. फलंदाज बीट एसटी रक्षकाच्या माध्यमातून मिस्टेक. चेंडू गोशांकित क्षेत्रामध्ये 2201 धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड होतीये आणि टीमची टोटल स्कोर कार्ड वरती पुढे चालली आहे आणि जाऊन पोचली आहे 11 या आकड्यावरती. 11 रन 11 धावा च्या मात्र स्कोरबोर्ड वरती आहेत. कंपल्सरी स्ट्राइक चेंज असेल. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू गेला तर या गोष्टीची नोंद करून घ्यायची. टीमची टोटल 11 धावा धावफलकावरती आहेत. इथे देखील फुलाल्यांचा बॉल बॉटम हँडचा चांगला वापर फ्लिक करण्यात आलं होतं. चेंडू चालला डीप मिड विकेटला. चेतन पाहायला मिळतील. चांगली फिल्डिंग. 2 धावा इथे देखील कंप्लीट होतील आणि अशा रीतीने ओव्हर नंबर कंप्लीट होती. दुसरी 2 षटकांची समाप्ती. टीमची टोटल जाऊन पोहोचली 13 या आकड्यावरती. समीकरण येऊन टेपलं. येणारे 18 चेंडू आणि विजयासाठी 26 धावेंची गरज. 18 चेंडू आणि 26 धावेंची गरज. इक्वेशन आपल्याला पाहायला मिळेल.
वे वाचवणं गरजेचं राहील. वे वाचवणं गरजेचं राहील. CR11 टीम बॉलिंग मार्क वरती हार्दिक धिरडे आपल्याला पाहायला मिळतील, ज्या हार्दिकने मागच्या सीझन मध्ये चांगली कामगिरी केली होती. वन ऑफ द अपकमिंग टॅलेंटेड गोलंदाज म्हणून या खेळाडूची देखील ओळख आहे. हार्दिक धिरडे आपल्याला पाहायला मिळेल. तिसऱ्या षटकामध्ये येतोय. 2 षटकांची समाप्ती, 13 धावा धावफलकावरती. पहिल्या षटकामध्ये 8, दुसऱ्या षटकामध्ये 5. कदाचित ऋषीला इथे षटक क्रमांक 4 मध्ये पुन्हा एकदा बोलवलं जाऊ शकतं, ज्याप्रमाणे त्याची गोलंदाजी झाली आणि त्याचमुळे कदाचित हार्दिकला बोलवलंय बॉलिंग मार्क वरती. पहिलाच बॉल नो बॉल आहे. बीमर पाहायला मिळेल. हार्दिकचं जर विचार केला तर अपकमिंग रायझिंग स्टार आहे, मात्र पहिलाच बॉल इथे टाकत असताना कुठे ना कुठे हाईट फॅक्टर जो मात्र मॅटर करत असताना पाहायला मिळाला. अतिरिक्तच्या स्वरूपामध्ये 1 धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड होती आणि नेक्स्ट बॉल फ्री हिट देखील असेल. नेक्स्ट बॉल फ्री हिट असताना कॅश इन केलं जाईल का ते देखील पाहणं महत्वाचं आहे. हार्दिक तयार होतोय बॉलिंग मार्क वरती. स्लोवर वन कदाचित टाकण्याचा प्रयत्न पहिल्याच बॉल वरती झाला होता. ग्रिप इतकी चांगली नव्हती. इथे आपण पाहतोय चेंडू हवेमध्ये डाऊन दी बॉल. फिल्डर येतोय, कॅच होतीये, ड्रॉप मात्र फ्री हिटचा चेंडू होता. एकदा होतीये कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि बघता बघता इथे 2 धावा देखील कंप्लीट होत आहेत. 2 धावा कंप्लीट होतील आणि 2 धावेच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचली 16 या आकड्यावरती विजयासाठी. 17 चेंडूंमध्ये 23 धावेंची गरज, हे इक्वेशन आपल्याला पाहायला मिळेल. 17 चेंडू 23 धावा, हे इक्वेशन आपण पाहू शकतो. फुल लेन्थचा बॉल होता. अगदी खेचून मारण्याचा प्रयत्न, स्वीप मारण्याचा प्रयत्न, मात्र डॉट बॉलची समाप्ती होती. अशा प्रकारे गोलंदाजी होणं गरजेचं आहे, नो डाऊट एट ऑल. पहिला चेंडू जो मात्र अव्वांतरचा होता, त्यानंतर फ्री हिटच्या चेंडूवरती कॅच सुटली, त्यानंतर डॉट बॉल देखील येतोय. सो अव्वांतरचा चेंडू सोडला तर चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली होती हार्दिकच्या माध्यमातून. मात्र यावेळेस एक्स्ट्राची 1 धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड होईल. टीमची टोटल 17 रन. सतरा धावा धावफलकावरती आहेत. ओव्हर नंबर 3 सुरू आहे. ऑनगोईंग मॅच, बिग बॅटल. CR11 विपक्ष जय वाघोबा 11. एका बाजूला डिफेंडिंग चॅम्पियन, ज्या संघाने पहिल्या 4 सीझन मध्ये चांगली कामगिरी केली होती. इथे मिस टाइम स्ट्रोक. चेंडू हवेमध्ये डाऊन दी बॉल. फिल्डर याचा प्रयत्न करतायत. सिंगल कंप्लीट. दुसऱ्याचा प्रयत्न. 2 धावा देखील कंप्लीट होतील. मिड विकेट रिजन मध्ये 3 खेळाडू आपल्याला पाहायला मिळाले होते. चेंडूच्या जवळपास येऊ शकले असते, मात्र चेंडू पर्यंत आले नाही आणि तोपर्यंत 2 धावा कंप्लीट होतील. चेतनने भरघोस प्रयत्न केले होते, मात्र चेंडू पर्यंत तो पोहोचू शकला नाहीये आणि अशा परिस्थितीमध्ये 2 धावा इथे देखील कंप्लीट. 19 धावा धावफलकावरती आहेत. पुन्हा एकदा आपण पाहतोय नो बॉल पंचांनी घोषित केले, बीमर पंचांनी घोषित केलंय. सो ओव्हर आता कॅन्सल होत असताना पाहायला मिळेल. नो +1. एकंदरीत 2 धावा टीमच्या टोटल मध्ये आहे. 21 धावा धावा फलकावरती आहेत. एक्स्ट्राच्या स्वरूपात धावा पाहायला मिळाल्यात आणि एक्स्ट्राच्या स्वरूपात ज्या धावा आल्यात तिथून मात्र मॅच फिरलेली पाहायला मिळेल. वे वाचवणं गरजेचं राहील. CR11 वे वाचवणं अत्यंत गरजेचं असेल. या गोष्टीची नोंद आपण करून घ्यायची आहे. 21 धावा धावा फलकावरती विजयासाठी 18 धावेंची अजूनही गरज आहे. 15 चेंडूंमध्ये 18 धावा, हे इक्वेशन आपल्याला पाहायला मिळेल. चला, वे वाचवणं गरजेचं राहील. CR11 थोडस सहकार्य करायचंय.
स्कोर 21, विजयासाठी 18 धावांची गरज. 15 चेंडू आणि 18 धावा हे इक्वेशन पाहायला मिळेल. फ्रीडचा चेंडू असेल. चला वेळ वाचवणं गरजेचं आहे दोन्ही टीम्स 21 झालेत. एकवीस धावा धावफलकावरती विजयासाठी 18 धावेंची गरज आहे. 15 चेंडू आणि 18 धावा इक्वेशन. फ्रीडचा बॉल आणि फ्रीडच्या चेंडूवरती इथे आपण पाहतोय डॉट बॉल येतोय. डॉट बॉलची समाप्ती होतीये आणि सध्याच्या स्थितीला आपण पाहतोय 14 चेंडूंमध्ये 18 धाव्यांची गरज आहे. इक्वेशन आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस ग्लान्स करायचा प्रयत्न गोशांगी क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. अजूनही एका चेंडूचा खेळ शुल्लक आपल्याला पाहायला मिळेल. चला वेळ वाचवणं अत्यंत गरजेचं असेल. हळव्या झेलसाठी देखील कमिटीच्या माध्यमातून 200 रुपयाचं कॅश प्राइज असेल. या गोष्टीची नोंद प्रेक्षकांनी करून घ्यायची. षटकाराच्या बाहेर बॉलिंग मार्क वरती गोलंदाज तयार आहे. एका चेंडूचं की ओव्हर मधील अजूनही शिल्लक. क्विकवनचा वापर करण्यात आला. डॉट बॉलची समाप्ती. अशा रीतीने षटक क्रमांक 3 कंप्लीट होईल. 3 षटकांची समाप्ती. टीमची टोटल 22 धावा. आता समीकरण येऊन ठेपलंय. विजयासाठी येणारे 12 चेंडू आणि अजूनही 17 धावेंची गरज असेल. मैदानाच्या आतमध्ये ड्रिंक्स ब्रेक तोपर्यंत असेल संधी आमच्या डीजे ऑपरेटरला, ज्यांच्या माध्यमातून ऐकू एक सुमधुर असं संगीत. बारा चेंडूंमध्ये 17 धाव्यांची गरज हे इक्वेशन आपल्याला पाहायला मिळेल. सर्वांचं लक्ष जर पाहायला गेलं तर मालिकावीरची जी इलेक्ट्रिक स्कूटर आहे तिच्यावरती लागलेला आहे, जो आपल्याला सौजन्य झालेला आहे. सौभाग्यवती दीपालीताई चिंतामणदादा चौधरी यांच्या माध्यमातून ती मालिकावीरची इलेक्ट्रिक बाईक आपल्याला सौजन्य झालेली आहे. मागच्या वर्षी ज्यावेळेस प्राइज डिस्ट्रीब्युशन सेरेमनी सुरू होतं त्यावेळेस सांगण्यात आलं होतं पुढच्या वर्षी मॅन ऑफ द सिरीज साठी बाईक असेल. आणि कांबाकरांनी जे म्हटलं ते करून देखील दाखवलं जातं. यावेळेस कॅचची संधी आणि बॉल सीमारेषा पल्लीकडे 6 धाव्यांसाठी येतोय. मॅचचं समीकरण उद्ध्वस्त करणार KPL सिक्सर.
वरती थोडस टेन्शन आलं होतं, मात्र चेंडू सीमारेषा पलीकडे गेला. निलेश दादांपेक्षा राकेश दादा खुश झाले. ज्यावेळेस चेंडू हवेमध्ये होता अगदी सीमारेषेच्या लगत, थोडस टेन्शन मध्ये दोन्ही संघ आले होते. यावेळेस बॅकफुटला जाऊन स्ट्रोक चांगलं पाहायला मिळतोय. गॅप शॉट सिलेक्शन, लावलाय मॅप आणि शोधलाय गॅप. चेंडू डेस्टिनेशन पर्यंत फ्री होम डिलिव्हरी. चेंडू सीमा पार कव्हरला क्लिअर करत येतोय केपीएल चौकार. समाजसेवक भूषणदादांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते क्रीडा स्पर्धेसाठी. त्यांचं या क्रीडा स्पर्धेमध्ये सहर्ष मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक असं स्वागत असेल. इथे आपण पाहतोय एक सिंगल धाव कंप्लीट होते. सिंगलच्या मदतीने 37 धावा धाव फलकावरती. फक्त आणि फक्त 2 धावेंची गरज आहे. शेवटच्या षटकापर्यंत जर पाहायला गेलं तर मॅच इथे जात असताना मे बी पाहायला मिळेल. धावसंख्येची मात्र धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 37 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. 37 रन. अजूनही 2 धावांची गरज आहे. यावेळेस कॅचची शक्यता होती, मात्र कदाचित धावाच्या स्वरूपात विकेट जाईल की काय हे पाहणं महत्वाचं आहे. एक धाव लेग बायच्या स्वरूपात एक धाव पाहायला मिळेल आणि सिंगलच्या मदतीने 38 धावाच्या मात्र धाव फलकावरती आहेत. 4 षटकांची इथे समाप्ती होती. समीकरण येऊन टेपला येणारे 6 चेंडू आणि विजयासाठी 1 धावेची गरज असेल. मी उल्लेख करत होतो दीपकदादा म्हारसे साहेबांचा, ज्यांच्या माध्यमातून केपीएल साठी सीझन क्रमांक 6 मध्ये प्रथम, द्वितीय, तृतीय व चतुर्थ क्रमांकाची जी ट्रॉफी आम्हाला सौजन्य झालेली आहे, बॅक टू बॅक 6 वर्ष त्यांच्या माध्यमातूनच आम्हाला ट्रॉफीज, करंडक ब्युटिफुल ट्रॉफीज सौजन्य होतं. त्यांचं मनापासून आभार असेल. मॅन ऑफ द मॅच साईश एंटरप्राइजेस राकेश दादा, राजेश शेठ वाळिंबे यांच्या माध्यमातून आम्हाला सौजन्य झालेत. सन्मान चिन्ह प्रवीण दादा बनकरी असतील, गणेश दादा बनकरी असतील, यांच्या माध्यमातून आम्हाला सौजन्य झालेले आहेत. इथे आपण पाहतोय व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळाला. अशा रीतीने सामना जो मात्र होतोय फिनिश आणि सामना जिंकलेला आपल्याला पाहायला मिळतोय. सध्याच्या स्थितीला जय वाघोबा 11 संघाने वेल प्लेड टीम, हार्ड लक टफ लक आपण देणार आहोत CR11 संघाला. नेक्स्ट मॅच पाहायला मिळेल दत्तकृपा वॉरियर्स. लवकरात लवकर ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये पाठवा. ओनली दोस्ती 11 आपण आपली फिल्डिंग लवकरात लवकर लावून घ्यायची.